लोकलिखित शिकवतमानातून घेतलेले वाचन. मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे येशूबाळ व मरिया यांचे शुद्धीकरणाचे दिवस भरल्यावर योसेफ व मरिया हे येशूबाळाला वर यरूशलेमला घेऊन आले. ते अशासाठी की त्याचे प्रभूला समर्पण करावे, म्हणजे प्रत्येक प्रथम जन्मलेला मुलगा प्रभूसाठी पवित्र म्हटला जावा, असे जे प्रभूच्या नियमशास्त्रात लिहिले आहे त्याप्रमाणे करावे. आणि प्रभूच्या नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे होल्याचा जोडा किंवा पारव्याची 2 पिल्ले याचा यज्ञ करावा. तेव्हा पहा, शिमोन नावाचा कोणी एक मनुष्य यरूशलेम येथे होता. तो नीतिमान व भक्तिमान मनुष्य असून इस्रायलच्या तारणाची वाट पाहत होता. त्याच्यावर पवित्र आत्मा होता. प्रभूच्या ख्रिस्ताला पाहण्या अगोदर तुला मरण येणार नाही असे पवित्र आत्म्याने त्याला प्रकट केले होते. त्याला आत्म्याने मंदिरात आणले आणि नियमशास्त्राच्या विधीप्रमाणे करण्याकरिता आईवडील येशूला आत घेऊन आले. तेव्हा त्याने त्याला आपल्या हातात घेऊन देवाला धन्यवाद देत म्हटले, हे प्रभू, आता तू आपल्या वचनाप्रमाणे आपल्या दासाला शांतीने जाऊ दे, कारण माझ्या डोळ्यांनी तुझे तारण पाहिले आहे. ते तू सर्व राष्ट्रांसमक्ष सिद्ध केले आहे. ते परराष्ट्रीयांना प्रकटीकरण होण्यासाठी उजेड व तुझ्या इस्रायल लोकांचे वैभव असे आहे. त्याच्याविषयी जे हे सांगण्यात आले त्यावरून त्याचे वडील व त्याची आई यांना आश्चर्य वाटले. शिमोनने त्याला आशीर्वाद दिला व त्याची आई मरिया हिला म्हटले, पहा, पुष्कळ लोकांच्या अंतःकरणातील विचार उघडकीस यावे, यासाठी इस्रायलात अनेकांचे पतन आणि पुन्हा उठणे होण्यासाठी व ज्याच्या विरुद्ध लोक बोलतील असे एक चिन्ह होण्यासाठी याला नेमले आहे. आणि पहा, तुझ्या स्वतःच्या हृदयातून तलवार घुसखून पार जाईल. हन्ना नावाची एक संदेष्टी होती. ती आशेरच्या वंशातील फनुएलाची मुलगी होती. ती फार वयोवृद्ध झाली होती व कौमार्य काल संपल्यापासून ती नवऱ्याजवळ 7 वर्षे राहिली होती. आता ती 84 वर्षाची विधवा असून मंदिर सोडून न जाता उपवास व प्रार्थना करून रात्रंदिवस सेवा करीत असे. तिने त्याच वेळी जवळ येऊन देवाचे आभार मानले आणि जे यरूशलेमच्या मुक्ततेची वाट पाहत होते त्या सर्वांना ती त्याच्याविषयी सांगू लागली. नंतर प्रभूच्या नियमशास्त्राप्रमाणे सर्व काही पुरे केल्यावर योसेफ, मरिया व येशू गलिलात आपले गाव नाझरेत येथे परत गेले. ते बाळ वाढत वाढत बलवान होत गेले व ज्ञानाने पूर्ण होत गेले आणि त्याच्यावर देवाची कृपा होती. प्रभूचे हे शुभवर्तमान.